यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या 29 फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीत शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी झाले आहेत। जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते त्यांना विजयी झाल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं। प्रशासनाच्या नियोजित वेळापत्रकानुसार 4 जून रोजी सकाळी मतमोजणी केंद्रावर पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली। सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची मतमोजणी करण्यात आली। त्यानंतर मतपेट्या असलेली स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली आणि मशीनची मोजणी करण्यात आली। एकूण 30 फेऱ्यांमध्ये यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी झाली। यात सर्वाधिक मतं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांना मिळाले। संजय देशमुख यांना 5,94,807 मतं मिळाली, तर प्रमुख प्रतिस्पर्धी राजश्री पाटील यांना 5,03,34 मतं मिळाली, तर हरिसिंग राठोड यांना 17,396 मतं, तर अनिल राठोड यांना 56,390 मतं पडली। तर या निवडणुकीत 9,391 मतदारांनी नोटाला मतदान केलं, तर टपाली मतपत्रिकेतील एकूण 71 मतं अवैध ठरली। मतमोजणी संपल्यानंतर नियमाप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संजय देशमुख विजयी झाल्याची घोषणा केली। तसंच त्यांना विजयी झाल्याचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं। यावेळी संजय देशमुख यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक उपस्थित होते।